नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इतिहासातील गव्हर्नर जनरल व व्हाईसराय यांच्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी शेती सुधारणेचा पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या काळात झाल्या? आता लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये कुठल्या सुधारणा झाल्या? तर शेतकी आणि कृषी संशोधन संस्थेची स्थापना. हो, कृषी संशोधन संस्था ही स्थापन केली होती लॉर्ड कर्झनच्या काळात. त्यानंतर बी आहे सहकारी संस्था कायदा पारित. हो, त्यांनी सहकारी संस्था कायदासुद्धा पारित केलेला होता. त्यानंतर कुळ कायदा पारित करणे हा मात्र केलेला नव्हता आणि भूमी सुधारणा कायदा पारित करणे हा पण नाही. म्हणजे ए आणि बी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, गव्हर्नर रिचर्ड टेम्प्लेने कोणत्या भारतीय नेत्याला उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केलेला होता? आता टेम्प्ले यांनी काय म्हटलेलं होतं तर मगो रानडेबद्दल तर द मोस्ट डेंजरस मॅन म्हणून उल्लेख केलेला होता. आणि वेलिंग्टन चिरोल यांनी लोकमान्य टिळकाला असंतोषाचे जनक म्हणून संबोधलेलं होतं. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं ह्या लक्षात ठेवायच्या. असंतोषाचे जनक म्हणून विचारलं की लोकमान्य टिळक हे उत्तर द्यायचं आणि द मोस्ट डेंजरस मॅन म्हणून असं विचारलं की न्यायमूर्ती रानडे यांचं नाव लिहायचं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीत 1772 ते 85 पुढीलपैकी कोणती गाजलेली प्रकरणे उघडकीस घडली होती? तर वॉरन हेस्टिंगची कारकीर्द आपल्याला प्रश्नातच सांगितली 1772 ते 85 होती. 1700 आणि त्यांच्या काळामध्ये रोहिलखंडचं प्रकरण एक आलं होतं. त्यानंतर नंदकुमाराची फाशीसुद्धा झालेली होती. त्यानंतर चेतसिंग प्रकरण एक आलं होतं आणि अवधच्या बेगमचं प्रकरणसुद्धा आलेलं होतं. म्हणजे अ, ब, क, ड म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 4, 1772 मध्ये डॅश यांची पदे रद्द करून महसूल प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणाखाली दिले. तर नवाब आणि दिवाण ही पद रद्द करून वॉरन हेस्टिंग यांनी थेट हे पद गव्हर्नर परिषदेच्या नियंत्रणाखाली आले होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5, 1878 मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला? तर 1878 मध्ये जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आला होता त्याला काळा कायदा किंवा गळचेपी कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जो की लॉर्ड लिटननं लागू केला होता. पण रद्द कुणी केला होता? तर ते होते लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हे भारतीयांविषयी सहानुभूती दाखवणारे व्हाईसरॉय म्हणून आपण त्यांना ओळखतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन. यानंतर प्रश्न क्रमांक 6, व्हाईसराय यांच्या सल्लागार मंडळास काय म्हणत असत? आता व्हाईसराय यांच्या सल्लागार मंडळास व्हाईसरॉयची काउन्सिल म्हणतात. सरळ प्रश्नातच सांगितलंय ना, सल्लागार मंडळ. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हाईसरायची काउन्सिल. यानंतर प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात विधाने सत्य आहेत. आता कुठली विधाने सत्य आहेत लॉर्ड मेयोच्या बद्दल, ज्यांनी आपली जनगणना केली होती त्यांच्याबद्दल? तर एक आहे त्यांना कारागृहात सुधारण्यात स्वारस्य होते. एकदम बरोबर, त्यांना कारागृह सुधारण्यात स्वारस्य होते म्हणजे त्यांना इंटरेस्ट होता. दुसरा आहे अफगाणिस्तानचे अमीर शेख अली यांच्याशी त्यांची मैत्रीपूर्ण संबंध होते. हो, हे पण बरोबर आहे. आणि तिसरं आहे एका कैद्याने त्यांची हत्या केली होती, जो की पठाण होता. कोण होता? पठाण होता. म्हणून लॉर्ड मेयोच्या बद्दल हे तिन्ही विधाने सत्य आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1, 2, 3 सर्व सत्य.
यानंतर प्रश्न क्रमांक 8, काशी येथे हिंदू विद्यालयाच्या स्थापना समारंभात व्हाईसराय हजर होता. तर तो कुठला व्हाईसराय होता? तर लॉर्ड हार्डिंग हे काशी येथे हिंदू विद्यालयाच्या स्थापनेत हजर होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 9, लॉर्ड डॅश डॅशने देशभर मीठ एकसारखा कर लावला. आता युनिफॉर्म्ड म्हणजे एकसारखा, तर ते होते लॉर्ड लिटन. लिटन यांनी काय केलं होतं? तर देशभरात मिठावर कर लावलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 10, पुढील वाक्यात कोणाचे केलेल्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. आता वर्णन केलेल्या गव्हर्नर जनरलचं नाव सांगायचं आहे. आहे त्यांनी जनसामान्याच्या शिक्षणात आस्था दाखवली. आहे त्यांना स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या. त्यांना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते. आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळे बंगाल, बॉम्बे, पंजाब येथील स्थानिक सरकारची स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले. आता हे शिक्षणाबद्दलच त्यांनी सगळं वर्णन केले. त्यामुळं गव्हर्नर जनरल यापैकी कोण होता हे थोडंसं ओळखायला अवघड जाते. पण आपण सुधारणा करणारा कोणता गव्हर्नर जनरल म्हणून ओळखतो? तर लॉर्ड डलहौसी. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड डलहौसी. यानंतर प्रश्न क्रमांक 11, तैनाती फौजा धोरण वॉरन हेस्टिंगने आवडच्या नवाबाला खालीलपैकी कोणाच्या विरोधात लष्करी मदत केली होती. आता तैनाती फौजा धोरणानुसार कोणत्या भांडणामध्ये, असंच म्हणता येईल ना आपल्याला, युद्धात म्हणले, कोणत्या युद्धामध्ये लष्करी मदत केली होती? तर ते होते रोहिल्ला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 12, सप्टेंबर 1816 पेंढाऱ्यांना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी कोणी घेतली? आता पेंढाऱ्यांना दडपून टाकायचा, पेंढारी जो उठाव झालेला होता त्यांना दडपून टाकण्यासाठी लॉर्ड हेस्टिंगने काय केलं होतं? तर मंजुरी घेतली होती कोर्ट ऑफ डायरेक्टरची. आणि त्यानंतरच्या काळामध्ये तर ही मंजुरीसुद्धा द्यायचं काढून घेतलेलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 13, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश यांनी म्हटलेलं आहे. तर ते होते 1909च्या कायद्यातील लॉर्ड मोर्ले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड मोर्ले. यानंतर प्रश्न क्रमांक 14, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅशपर्यंत टाकली. आता असे प्रश्न लक्षात ठेवायचे. कलकत्ता ते आग्रा हे लॉर्ड डलहौसी यांनी टेलिग्रामची लाईन टाकलेली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 15, आता पुढील वाक्य डॅश डॅशशी संबंधित आहेत. आता आपल्याला एक वाक्य दिलेत किंवा वर्णन केले, ते कोणाशी संबंधित आहे असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या. आता पतपेढ्या किंवा सहकारी संस्था म्हटलं की लॉर्ड कर्झन यांचं नाव आपल्याला आठवतं. म्हणून पुढचे वाक्य तरी पण आपण पाहून घ्यायचे. 1901 त्यांनी कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. ते पण लॉर्ड कर्झनच होते. त्यांनी पुसा येथे शेतकी संशोधन संस्था स्थापन केली आणि त्यांनी दुष्काळ समिती नेमली. तर ते होते लॉर्ड कर्झन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.